तसं एक वाक्यात आले मन दैव बनतय. म्हणून दैव हे साठ म्हणजे आपलं त्याला काय म्हणतात साठा आहे, संचय आहे. आणि कर्म हे तुमचं कर्म आहे म्हणजे कार्य आहे. कर्म करायचं आहे, ऐका चांगलं, कर्म तुम्हाला करायचं आहे आणि ते कर्म करून तुमचं दैव बनवायचं आहे. तुम्ही जसं कर्म कराल तसा तुमचा साठा बनेल. तुम्ही जास्त मेहनत केली, कष्ट केले, ऐका. मग आता या संदर्भामध्ये कथा कोणती आहे तर ऐका. त्या हे बघा एक सूचना आहे का, परंपरा होते, नियम होते. कारण आपल्या जीवनामध्ये परंपरेला आणि नियमाला आपण महत्त्व देतो. परंपरा कशाला म्हणतात की पूर्वापार आपल्या घराण्यामध्ये चालत आलेली एखादी क्रिया कृती पद्धती. पण कालानुसार अनेक गोष्टींच्या मध्ये आपण बदल करतो. मग बदल झाला की लोक म्हणतात की महाराज आपल्या परंपरेत असं नाही. आता पहिल्यांदा आपल्या वारकरी परंपरेमध्ये असं होतं, पायी जाणं हेच परंपरा होती. आता कारने जायला लागलो आपण, मग परंपरा आहे की नाही, सोडली आपण. समजा पूर्वी पायी जात होते लोक, आता कारने जातो. पण त्याचा अर्थ तो नाही. कालानुसार काही परंपरेचा, चांगल्या योग्य परंपरेचा आपण त्या ठिकाणी करतो. मग ऐका आता, दरवर्षी या गोकुळ नगरीमध्ये इंद्रयाग होत होता. इंद्रयाग म्हणजे इंद्राच्या प्रित्यर्थ याग, यज्ञ. इंद्रदेवता सुखी ठेवण्याकरता, म्हणजे इंद्रदेवतेचा याग केला की तो इंद्र तुमच्यावर कृपा करेल म्हणून. आता कृष्णानं काय केलं, ती परंपरा मोडीच काढली. कृष्ण म्हणाले काही यावर्षी आपण इंद्र काही करायचं नाही, ते याग करायचा नाही. मग काय करायचं, यावर्षी आपण असं करू की गोवर्धन प्रित्यर्थ याग करू. म्हणजे पर्वताची पूजा करायची. कारण ते पर्वत आपल्याला वृक्ष देतात, फळं देतात वृक्ष. त्या पर्वतापासून आपल्याला सर्व काही मिळतं. आणि म्हणून त्या इंद्राची पूजा करण्यापेक्षा आपण पर्वताची पूजा करू. आता ऐका, सर्वांना ते मान्य झालं आणि यावर्षी ठरवलं आता की यावर्षी हे काही करायचं नाही. आता असं असतं की ते करायची घाट आणि काही त्याचं फल विपरीत व्हायची घाट. ठरलं सर्वांचं. आणि मग त्यांनी इंद्राच्या प्रित्यर्थ याग न करताना गोवर्धन प्रित्यर्थ याग करायचं ठरलं. आणि त्याचा परिणाम असा झाला, इंद्राला राग आला आणि इंद्राने त्या ठिकाणी मुसळधार अशा प्रकारचा आणि वर्षाव करायला सांगितलं. मेघाने वर्षाव केला. गोपाळ घाबरले. गोप म्हणायला लागले, देवा आता रे, आता कसं होईल. आम्ही म्हणत होतो की जे चाललंय ते चालू द्या, हे बदलवू नका. भगवंताने सांगितलं काही चिंता करू नका. तसं नाही काही. भगवंताने सांगितलं अरे असू द्या, येऊ द्या पाऊस. आपली अशी कृपा झाली, रात्री मुसळधार पाऊस झाला. मी तिकडे गेलो तेव्हा जोरदार, अगदी टपोरे थेंब गारांसारखे 1-1.5 तास पाऊस झाला. मी रात्री फोन केला तुम्हाला, इकडे पाऊस आहे का. काय सांगता नाही येत. आपलं बरं आहे, जरा 1-2 दिवस निघून जातील. तर बघा, त्या ठिकाणी मुसळधार जोरदार पाऊस त्या ठिकाणी सुरू झाला आणि घाबरले गोपाळ. भगवान परमात्मा म्हटलं घाबरू नका, ऐका जरा, तुम्ही या सर्व एकत्र आले सर्व गोपाळ. आता गणित पहा किती गोड आहे. गणित असा आहे, भगवान कृष्ण परमात्मा एकटा सर्व करू शकणार आहे आणि एकटाच करतो तो. पण कार्य कसं करावं याचंही गणित तुम्हाला आता सांगतो. एकटा माणूस आपलं कार्य करू शकतो. आता हल्लीच्या काळात लोक हेच शिकले. लोक म्हणतात महाराज आम्हाला कोणाची गरज नाही, आम्हाला हे शब्द ऐकायला भेटतात, आम्हाला कोणाची आई. आमच्या भाऊबंदी आले तरी चालेल, आमचे मित्र नाही आले तरी चालते, आमचे नातेवाईक नाही आले तरी चालतील, आमच्याकडे काही कमी नाही. कशाची? तसं काही समजू नका. पैसा पैसा सर्वस्व नसतो बरं. ऐका, उलट आपलं कार्य कसं गोडीनं करून घ्यायचं याचं कौशल्य पाहिजे. भगवंतामध्ये सामर्थ्य होतं, पण भगवंताने त्या गोपाळाला काय नाही, गोपाळाला इकडे आहे पा,
या संकटातून निवारण व्हायचंय ना, थोडंसं मला सहकार्य करा. तुमच्या सहकार्याची गरज आहे, तुम्ही सहकार्य केलं तर होईल. म्हणे तेव्हा काय म्हणे, असं करा तुम्ही अशा काठ्या घेऊन या बरं लांब लांब. त्या काठ्या आणल्या त्या गोपाळांनी आणि भगवान कृष्ण परमात्माने आपल्या करांगोळीवर तो गोवर्धन पर्वत उचलला. कोणी उचलला खरा? कृष्णानंच उचलला. लक्षात ठेवा चांगलं काय बोलतोय. एकट्या त्या बाबाचीच ते ताकद आहे. पण त्या बाबाने काय केलं की त्या गोपाळाला सांगितलं, गोपाळ हो, हे काम अवघड आहे आणि हे काम करणं सोपं नाही आहे, की तुम्ही सर्व जर एकत्र आले तर होईल. म्हणजे संघटना कशी करायची हे तत्व तिथे आहे. वास्तविक त्या गोपाळांची ताकद होती का ते? पण त्यांना सांगितलं नाही. मग त्यांनी असा टेका जेव्हा लावला तेव्हा त्या प्रत्येकाला असं वाटायला लागलं हा असं. मग प्रत्येकाला काम करताना हे वाटलं पाहिजे की मग आपण आपलं हे वाटलं पाहिजे. कुठल्याही कार्यामध्ये हे कौशल्य लक्षात घ्या. आणि त्या न्यायाला मग त्याने तो गोवर्धन पर्वत त्या ठिकाणी उचलला. इंद्र आला. इंद्र याच्यासाठी आला की पाहू यांची काय मजा चालली. तर इंद्राचा तो अभिमान जो होता तो त्या ठिकाणी नष्ट झाला. कारण ऐका, प्राणी आपल्या कर्मानुसार जन्म घेतो, कर्मानेच मरतो आणि कर्मानुसारच सुख आणि दुःख, भय आणि कल्याण हे त्याला प्राप्त होतात. कर्मणा जायते जंतु कर्मण्येव विलीयते सुखम दुःखम भयम क्षेम कर्मण्येवाभिपद्यते. याप्रमाणे इंद्रावर देखील त्या ठिकाणी कृपा केली.